नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास वनरक्षक भरतीचं टॉपिक वाईज अभ्यासाचं नियोजन कसं करावं आणि कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यावा आणि कोणत्या वेळेस त्याचा अभ्यास करावा, तसेच प्रत्येक टॉपिक हा तुमचा या ठिकाणी परफेक्ट कसा करता येईल, याच्याकडे कसं जास्तीत जास्त तुम्हाला लक्ष देता येईल, याच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तुम्हाला माहीतच आहे, या ठिकाणी वनरक्षक भरतीमध्ये 120 प्रश्न हे येत असतात आणि 120 प्रश्नामध्ये तुम्हाला 120 गुण असतात। 120 गुण असतात आणि हे जे 120 गुण आहेत, या 120 गुणाचे जे प्रश्न आहेत ते कोणत्या विषयाचे किती येतात हे तुम्हाला माहीत कदाचित असेल। मात्र 120 गुणापैकी 120 गुण आपल्याला हे कसे पाडता येतील किंवा कमीत कमी या ठिकाणी जास्तीत जास्त गुण कसे पाडता येतील आणि 100% 75 पेक्षा जास्त गुण तुम्ही कसे घेऊ शकाल, याचं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, की जेणेकरून तुम्हाला टॉपिक वाईज अभ्यास करून कमीत कमी 75+ गुण हे मिळवता येणार। निगेटिव्ह सिस्टीम जरी तुम्हाला असेल तरी सुद्धा तुम्ही हे गुण मिळवू शकाल। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला आता एकूण 4 विषय आहेत। त्यामध्ये एक आहे तुम्हाला मराठी व्याकरण, नंबर 2 आहे तुम्हाला बुद्धिमत्ता, नंबर 3 आहे तुम्हाला जीके आणि नंबर 4 आहे या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी। असे 4 विषय तुम्हाला या ठिकाणी आहेत। प्रत्येक विषयाला तुम्हाला 30 प्रश्न या ठिकाणी आहेत। इथं 30 प्रश्न 30 गुण, 30 प्रश्न 30 गुण, 30 प्रश्न 30 गुण, 30 प्रश्न 30 गुण, 30 प्रश्न 30 गुण। तर या ठिकाणी आपलं जे टार्गेट आहे 75+। 120 मध्ये 75+ गुण जर तुम्हाला मिळवायचे असेल तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला टॉपिक वाईज अभ्यास करायचा आहे आणि 75 गुण मिळवायचे आहेत। मात्र या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन करताना, अभ्यासाचं जे मी तुम्हाला नियोजन सांगेल ते नियोजन करताना अभ्यासाचं आहे तसं नियोजन झालं पाहिजे। परंतु याच्यात जर तुम्ही 2 दिवस 4 दिवस 8 दिवस जर कुठं बाहेर विस्कळीत केलं तर मात्र तुमचं जे नियोजन आहे, म्हणतात ना गेलेली वेळ कधीही भरून निघत नाही, तसंच तुमचं सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे की तुमचं जे वेळ गेलेला आहे किंवा जे चॅप्टर माझ्या नियमानुसार जे तुमचे अभ्यासाचे कमी राहिलेले आहेत ते तुमचे चॅप्टर या ठिकाणी तुम्ही भरून काढू शकणार नाही। त्यासाठी कृपा करून अभ्यास नियोजन करताना असंच करा की तुम्हाला आठवड्याला 1 दिवस त्या ठिकाणी तुमचा जो भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी काय तुम्हाला देता येणार आहे। तर आपण या ठिकाणी प्रत्येक टॉपिक वाईज आता या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन कसं करता येईल ते बघूया। अगोदर आपण बघूया वेळेनुसार नियोजन। अगोदर काय आपण वेळेनुसार नियोजन बघूया की कोणत्या वेळेला आपल्याला कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करता येईल। या ठिकाणी तुम्हाला जर आता परीक्षा जर 6 महिने या ठिकाणी असं समजून चला की या ठिकाणी परीक्षा तुमची 150 दिवस किंवा 5 महिने दूर आहे, तेवढी तर नाही आहे, पण तरी तुम्ही या ठिकाणी जरी समजलं तरी या ठिकाणी तुम्ही दिवसातून किमान तुम्हाला 8 तास अभ्यास करणं आवश्यक आहे। किती तास? 8 तास अभ्यास करणं आवश्यक आहे। जर तुम्ही गृहिणी असाल किंवा दुसरं शाळा कॉलेजचे स्टुडंट असाल तरी सुद्धा तुम्हाला स्पर्धा परीक्षा आहे। स्पर्धा परीक्षा कधी म्हणत नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे, की तुम्ही शाळा शिकणारे विद्यार्थी आहे, की तुम्ही शेतात जाणारे विद्यार्थी आहे, की तुम्ही कुठल्या तरी एखाद्या नगरसेवकाचे मुलं आहात, असं काही संबंध नाही। तुम्हाला तेवढा अभ्यास करावाच लागेल। कमी अभ्यास करून बरेच मुलं खूप कमी अभ्यास करतात आणि अपेक्षा करतात की आम्ही या ठिकाणी सिलेक्ट व्हावं, असं होत नाही। खूप मेहनत केल्याशिवाय या दुनियेत काहीही मिळत नाही। ठीक आहे, या ठिकाणी 8 तास अभ्यास आहे। तुम्ही किती वाजता उठता याचा विषय नाही, तुम्ही विद्यार्थी आहे किंवा एक स्टुडंट आहे, तुम्ही या ठिकाणी कमीत कमी 7 वाजता उठून अभ्यास 9 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी इंग्रजी विषयाचा अभ्यास करायला पाहिजे। या ठिकाणी 9च्या नंतर तुमचे काही काम असतील तर या ठिकाणी परत 11 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत, 11 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही जीकेचा अभ्यास करायला पाहिजे। 2च्या नंतर तुमचे काही काम जरी तुम्ही केले तरी या ठिकाणी परत 4 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत तुम्ही मराठीचा अभ्यास केला पाहिजे। आणि रात्री 8 ते 11 तुम्ही या ठिकाणी गणिताचे तुम्हाला 10 प्रश्न येतात तरी गणिताचा अभ्यास करायचाच आहे। बुद्धिमत्ताचे जास्त प्रश्न येतात, तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला मी टाइम दिला, वेळ दिला, सगळं दिलं। मात्र आता या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम करायचा आहे हे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला साधारणतः हे तास आहेत।
कोणाचं इथं 7च्या ठिकाणी 8 असेल 8 ते 10 करा, इथं कोणाचं 10 ते 1 असेल ते करा, किंवा 12 ते 2 असेल तसं त्या ठिकाणी पॉसिबल करा. जर तुम्ही या ठिकाणी कुठलं वर्क करत असाल बाहेर काम, तरी सुद्धा या ठिकाणी 2 शिफ्ट ह्या झाल्या तुमच्या, 2 शिफ्ट म्हणजे या शिफ्ट मधला अभ्यासक्रम जर इथं तुम्हाला काम असेल तर हे हा या टाइम मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऍडजस्ट करावं लागेल. कारण की बरेच मित्र जॉब करत सुद्धा अभ्यास करतात, शाळा करत सुद्धा अभ्यास करतात. या ठिकाणी तुमचा टाइम टेबल झाला. आता तुम्हाला या ठिकाणी अभ्यास कसा करायचा, अभ्यासासाठी तुमचे आता दिवस मी या ठिकाणी वेळ वाटून दिली. आता आपल्याला दिवस द्यायचे आहेत वाटून. आता तुम्ही समजा की या ठिकाणी नवीन स्टुडंट असाल तर तुम्हाला कुठं स्टेट बोर्ड म्हणजे आपल्या शाळेचे पुस्तकं 7व्या वर्गापासून ते कमीत कमी 10वी पर्यंतचे शाळेचे पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत. आणि ते वाचणं झाले तर, आणि जेव्हा जर तुम्ही जुने असाल तर तुम्हाला आता त्याची वाचायची गरज नाही, मात्र आता या ठिकाणी वाचणं आवश्यक आहे. या ठिकाणी सुरुवातीला आपण तुम्ही मराठी घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी मराठी जर घेतलं तर एकूण किती चॅप्टर आहे तुम्हाला, एकूण चॅप्टर आहेत 35 चॅप्टर. किती? 35 चॅप्टर. तुम्हाला रविवारला अभ्यास करायचा नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला रविवारला अभ्यास करायचं नाही. त्याचं कारण काय ते पण सांगतो तुम्हाला. तुम्हाला 35 चॅप्टर आहे. एका चॅप्टरला तुम्ही 3 दिवस, एका चॅप्टरला 3 दिवस जरी लावले तुम्ही तरी 105 दिवसांमध्ये तुमचा अभ्यास होतो. इंग्रजी 35 चॅप्टर गुणिले 3 बरोबर 105. बुद्धिमत्ताची या ठिकाणी 30 चॅप्टर आहेत. महत्त्वाचे या ठिकाणी 30 चॅप्टर आहेत. आणि गणिताचे महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्ताचे 25 चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत आणि गणिताचे महत्त्वाचे 10 चॅप्टर आहेत. इथं 30 दिवस. बुद्धिमत्ताचे 25 चॅप्टर महत्त्वाचे आहेत आणि गणिताचे 10 चॅप्टर महत्त्वाचे आहेत. हे ज्यावेळेस मी चॅप्टर वाईज व्हिडिओ तयार करून टाकणार आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली असेल, तेथे जाऊन तुम्ही प्रत्येक परीक्षेचा अभ्यास कसा करावा विषयाचा ते व्हिडिओ टाकलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही साधारणतः 105 दिवस. आणि या ठिकाणी जीके या ठिकाणी तुम्हाला बघा भूगोलचे 5 चॅप्टर, भूगोल, इतिहास, राज्यघटना, चालू घडामोडी ह्या काही महत्त्वाचे विषय आहेत. हे महत्त्वाचे विषय यापैकी चालू घडामोडी हा जो विषय आहे हा फक्त रविवारी करायचा आहे, लक्षात ठेवा. रविवारी तुम्हाला काय काय करायचं आहे, रविवारी तुम्हाला करायचं आहे 1 चालू घडामोडी, नंबर 2 जुन्या प्रश्नपत्रिका, नंबर 3 सराव प्रश्नपत्रिका, आणि नंबर 4 टाइम भरून काढणे. एखाद्या दिवशी तुम्ही गावाला गेले असाल तर त्या दिवशीचा जो अभ्यास आहे तो रविवारी या ठिकाणी तयार करायचा आहे. टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी टाइम भरून काढणे. या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. साधारणतः 35 दिवस म्हणजे या ठिकाणी किती दिवसाचा होतो, या ठिकाणी 30 90 म्हणजे हे 3.5 महिन्याचं तुमचं नियोजन आहे. किती महिन्याचं? 3.5 महिन्याचं नियोजन आहे. 3.5 महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करून 75+ गुण हे तुम्हाला मिळणार. मात्र हे जे आपलं टोटल नियोजन आहे ते अजून 1.5 महिना एक्स्ट्रा आहे. त्याचं कारण काय की यावेळेस तुमचं याच्यात झालं तुमचं एक वाचन. आता बघा इथं 1 दिवस तुम्हाला टाइम नियोजन नुसार एक चॅप्टर 3 दिवस वाचायचं आहे. एक चॅप्टर किती दिवस? 3 दिवस वाचायचं. विचार करा या ठिकाणी मराठीचा तुम्ही जर नाम चॅप्टर घेतला, तो नाम चॅप्टर घेतला माझ्या टाइम टेबलच्या हिशोबाने आणि तुमच्या टाइम टेबलच्या हिशोबाने तुम्हाला जर ही परीक्षा काढायची असेल तर एक चॅप्टर 3 दिवस वाचा. 3 दिवस म्हणजे एका चॅप्टरला तुम्हाला 6 तास मिळतात. तुमच्या ते जे वेळ असेल त्या वेळेनुसार तुम्ही वेळ चेंज केली तरी चालतात. मी जे अगोदर दिली ते त्यानुसार तुम्ही या ठिकाणी काय नियोजन करायचं आहे. 3 दिवस तुम्ही नाम चॅप्टर वाचा का व्हाईस वाचा का सरासरी वाचा का शेकडेवारी वाचा. माझ्या हिशोबाने तुमचा एवढा परफेक्ट अभ्यास होतो की तेवढा परफेक्ट अभ्यास तुमचा कुठेही होऊ शकत नाही. ठीक आहे. या ठिकाणी बाकी मग तुम्हाला इंग्रजीमध्ये अभ्यास करण्यासाठी खास या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी जे आहे, इंग्रजी आणि मराठी यांचं काय राहते, 15 प्रश्न हे व्होकॅब्युलरीवर राहतात.
यांचे सुद्धा 15 प्रश्न हे व्होकॅबवर राहतात। यासाठी तुम्हाला व्होकॅब्युलरी वापरायची आहे। व्होकॅब्युलरी धरून मी या ठिकाणी तुम्हाला 35 चॅप्टर सांगितलेले आहेत। असं जर नियोजन केलं तर या ठिकाणी तुमचं 3.5 महिन्यामध्ये तुम्ही परफेक्ट होऊन जाता। परफेक्ट म्हणजे या ठिकाणी मराठीमध्ये तुम्हाला किती नाही म्हटलं, या ठिकाणी 30 पैकी तुमचे 28 गुण हे कुठेही गेले नाहीत। लक्षात ठेवा, किती 28 गुण मराठीचे। या ठिकाणी इंग्रजी तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, डेली त्या ठिकाणी व्होकॅब्युलरीचा अभ्यास केला तुम्हाला सांगितलेल्या दिवसाप्रमाणे। उदाहरणार्थ या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहेत, 3 दिवस तेच जर तुम्ही वाचून काढले तर निश्चित त्या ठिकाणी तुमचा अभ्यास होईल। या ठिकाणी इंग्रजीमध्ये तुमचे जवळपास 20 गुण तुमचे कुठेही या ठिकाणी गेलेले नाही इंग्रजी। आणि गणित बुद्धिमत्ता म्हणून या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 25 गुण। आणि जीकेचे तुमचे या ठिकाणी तुमचे 25 गुण। या ठिकाणी जर बेरीज केली 5 आणि 5 10 8 1800, 8 हातचाला 1, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9, या ठिकाणी तुम्हाला 98 गुण मिळतात। या ठिकाणी किती गुण मिळतात जर असा व्यवस्थित अभ्यास केला तर 3.5 महिने। आणि याच्यानंतर रिव्हिजनचा सुद्धा असाच टाइम टेबल बनवायचा आहे। मात्र याच्यासाठी तुमच्याकडे जुन्या प्रश्नपत्रिका असणं आवश्यक आहे, तुमच्याकडे सराव प्रश्नपत्रिका असणं आवश्यक आहे आणि तुमचं टाइम मॅनेजमेंट असणं आवश्यक आहे की काही झालं तरी 8 तास अभ्यासात झालाच पाहिजे। जर 8 तास अभ्यास झाला नाही किंवा कदाचित तर दुसऱ्या दिवशी 10 तास 12 तास अभ्यास करून तुमचे जे चॅप्टर असतील त्या दिवसानुसार तुम्ही लिहिलेले त्या दिवशी ते झालेले पाहिजे। अशा तऱ्हेने या ठिकाणी तुमचे मार्क कमी जरी झाले, गणित बुद्धिमत्ता इथे 25 पैकी तुमचे 20 जरी झाले या ठिकाणी आणि इंग्रजीचे तुम्हाला 15 जरी इथे मिळाले तरी इथे 10 मार्क जरी 98 मध्ये कमी झाले तरी मित्रांनो या ठिकाणी 88 गुण तुम्हाला मिळतात। किती गुण? 88 गुण तुम्हाला हे मिळतात म्हणजे मिळतात। आणि उरलेल्या 1.5 महिन्यामध्ये परत या ठिकाणी पूर्ण 5 महिन्याचा या ठिकाणी आपण अभ्यासक्रम दिलेला आहे। उरलेल्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही असाच अभ्यास करायचा आहे। फक्त एवढंच आहे की ज्या ठिकाणी आपण एका विषयाला एका चॅप्टरला 3 दिवस दिले तिथं मात्र तुम्ही एका चॅप्टरला एकच दिवस द्यायचा आहे। रिव्हिजन त्याला काय म्हणतात? रिव्हिजनला एका चॅप्टरला एकच दिवस द्यायचा आहे आणि काही चॅप्टर जे मोठे आहेत त्यांना 2 दिवस द्यायचे आहे। म्हणजे साधारणतः 45 दिवसामध्ये तुमची ते सेकंड रिव्हिजन होते। या ठिकाणी दोन्ही रिव्हिजन आणि सेकंड रिव्हिजन झाल्यावर तुम्हाला 88 गुण हे मिळतातच। मात्र या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की त्यांना या ठिकाणी हे सगळं पॉसिबल करणं शक्य नाही तर डबल अकॅडमीची स्वतःची बॅच आहे। त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता, जीके, इंग्रजी, मराठी हे सर्व लेक्चर्स घेतले जातात। तसंच एक आयकॉनिक बॅच सुद्धा आहे, ज्या आयकॉनिक बॅचमध्ये तुमची 100% या ठिकाणी श्युअरिटी घेतली जाते अभ्यासाची की जेणेकरून तुम्हाला तेवढे गुण हे मिळल्याशिवाय राहणार नाही। त्यानुसार सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय कार्यवाही करता येणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। व्हॉट्सअपच्या ग्रुपला मी जॉईन करू शकतो। वंदरशिकचा टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करा आणि अधिक माहितीसाठी 80104577 साठी या नंबरला मेसेज करा। काही जर प्रश्न असतील तर मला कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करण्यास विसरू नका। जय हिंद।